नमस्कार. आज आपण बनवणार आहोत तिलोऱ्या. तिलोऱ्या म्हणजे आजी-पणजीच्या काळातील तिळापासून बनवलेल्या पुऱ्या म्हणजे तिलोऱ्या. तर इथं मी पाव बाऊल असं एक तीळ घेतलं आहे. तर तुम्ही पाव वाटी किंवा पाव कप असं घेऊ शकता. तर एकदम मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. थोडे चटचट करायला लागले की हे तीळ भाजले तसे समजून जावे आणि मंद आचेवरच आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण आपल्याला भाजायचे नाहीत हे तीळ, नाहीतर करपट असा वास येतो तिळाचा. आणि मंद आचेवरच आपण हे तीळ भाजून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने थोडासा रंग बदललेला आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी असं गूळ घ्यायचं आहे. पाऊण बाऊल असा मी गूळ घेतला आहे. तर त्याच बाऊलने आपण अर्धा बाऊल असं पाणी घ्यायचं आहे आणि हे मंद आचेवर आपल्याला फक्त पाणी वितळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. हे पाणी आणि गूळ एकदम मिश्रण तयार झाल्यानंतर थंड करायला ठेवूया साईडला. बघू शकता तुम्ही हे गुळाचे पाणी आपलं तयार झालं आहे. गूळ छान असा वितळून घेतला आहे मंद आचेवरच. गुळाचं अजिबात मिश्रण हे आपण उकळी येऊ दिलं नाही, फक्त गूळ वितळून घेतला आहे. आता हा गूळ आणि पाणी मिक्स केलेलं हे मिश्रण साईडला ठेवूया. आपण थंड करायला ठेवलेले तीळ घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून हे तीळ फक्त थोडंसं 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं तीळ पण राहिले पाहिजेत अर्धे अर्धे. पल्स मोडवर फक्त 1 ते 2 वेळा मी तीळ असे थोडे थोडे फिरवून घेतले आहेत मिक्सरला. त्यात अख्खे तीळसुद्धा दिसत आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे तीळ आपण आता एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊया आणि आता आपल्याला पुऱ्यांसाठी पीठ तयार करायचं आहे. ज्या बाऊलने आपण तीळ घेतले होते त्याच बाऊलने एक बाऊल असं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पाव बाऊल असं तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ नक्की टाकून पहा. मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि आत्ता आपण जायफळ खिसून टाकूया फ्लेवरसाठी. 1 छोटा चमचा असं वेलची पावडर पण टाकू आणि तुम्ही सुंठसुद्धा पावडर करून टाकू शकता. सुंठाची 1 अर्धा चमचा अशी. तर हे चांगले कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. कोरडे जिन्नस मिक्स झाले आहेत. यात आपण मोहनसाठी 1 मोठा चमचा असा तूप टाकणार आहोत. तूप टाकलं आहे, तुम्ही वितळून सुद्धा टाकू शकता 2 चमचे असं. तर मी 1च चमचा टाकला आहे आणि हे चांगलं पिठाला लावून घेऊया आपण. हे तूप छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या ह्या पुऱ्या खुसखुशीत होतात. तर ह्या पद्धतीने आपण पिठाला तूप लावून घेऊया. छान असं आपण पिठाला तूप लावून घेतलं आहे. पिठाच्या कणाकणाला तूप आपण लावून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि मूठ वळली की आपलं हे पीठ छान असं तूप लावून झालं आहे हे समजून जायचं. आता आपण गुळाचं आणि पाण्याचं मिश्रण साईडला ठेवलं होतं, ते थंड झालं आहे. थोडंसं कोमट असेल तरीही चालेल. तर हे सगळं आपण टाकून घ्यायचं आहे. लागेल असं घेऊ शकता आपण. मी थोडं थोडं करून टाकते. ह्या पद्धतीने गाळून घेतल्यामुळे गुळातला कचरासुद्धा निघून येतो गाळणीमध्ये. तर आपल्याला हे गुळाचं पाणी सगळं टाकून घ्यायचं आहे. योग्य प्रमाण आहे. एका बाऊलला आपण हे बरोबर पाणी घेतलं आहे गुळाचं करून. थोडे थोडे गुळाचे पाणी टाकून आपण छान असं पीठ मळून घेतलं आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त सैलसर नाही, मध्यम असं पीठ आहे. आपण पुऱ्यांना जसं पीठ मळतो तसंच हे पीठ झालं आहे. पुऱ्यांना कणिक मळतो तशीच आपण हे तिलोऱ्यासाठी पीठ मळून घेतलं आहे आपण. तर बघू शकता तुम्ही हळूहळू असं ह्या पद्धतीने छान असं पीठ मळून घेतलं आहे. हे 5 मिनटासाठी किंवा आपण साईडला ठेवू शकतो, नाही ठेवलं तरीही चालेल. तर ह्याचा एक गोळा मोठा घ्यायचा आणि लगेच लाटून आपल्याला ह्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. जाडसर अशी आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे याची. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण नाही, मध्यम अशी पुऱ्यांसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एक एक गोळा घेऊन पुरीसारखं लाटायचं असेल तरीही चालेल. पण अशा पद्धतीने पटपट उरकतात ह्या तिलोऱ्या बनवायला.
ह्या प्रवासासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा चहासोबत खूप छान लागतात. नक्कीच बनवून पहा. रेसिपी आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने मी ग्लासने कट करून घेतले आहेत. जर तुम्हाला थोड्याशा मोठ्या पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही छोट्या किंवा मोठ्या आकाराच्या अशा वाटीच्या साहाय्याने सुद्धा पुऱ्या कट करून घेऊ शकता. ह्या पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या तयार आहेत. बघू शकता जास्त जाड नाही किंवा जास्त पातळही नाही ही पुरी. आणि मध्यम आचेवर आपण हे तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये. पाहू शकता एक पुरी टाकून पाहिली की बुडबुडे आले आहेत. छान असं आपलं हे तेल गरम झालं आहे. आणि ह्याच पद्धतीने मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खूप छान फुगतात. बघू शकता तुम्ही. खूप छान पण लागतात. दिसायला जेवढ्या छान आहेत ह्या पुऱ्या तेवढ्याच स्वादिष्टसुद्धा आहेत. ही रेसिपी खूप जुनी आहे. आजी पणजीच्या काळातील आहे. नक्कीच तुम्ही बनवून पहा. जुन्या रेसिपी खूप स्वादिष्ट असतात पण आपण बनवत नाही. आणि बाहेरून काहीतरी आणण्यापेक्षा हा छोटा मोठा खाऊ लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. पौष्टिक असं थंडीच्या दिवसामध्ये तिळामध्ये ऊर्जा असते म्हणून तिळाचे पदार्थ आपण बनवून नक्की खाल्ले पाहिजेत थंडीच्या दिवसामध्ये. ह्या पद्धतीने आपण बनवलेल्या सगळ्या ह्या पुऱ्या किंवा तिलोऱ्या तळून घेणार आहोत. लाईट ब्राऊन कलरवर किंवा लालसर रंगावर आपण ह्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. ह्या पद्धतीने सगळ्याच पुऱ्या आपण तळून घेत आहोत. रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आत्ता आपण ह्या बनवलेल्या तिलोऱ्या तिळापासून बनवलेल्या ह्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. खूप तांदळाचं पीठ टाकल्यामुळे खूपच छान चव येते याला आणि थोड्याशा खुसखुशीतसुद्धा होतात, कुरकुरीतसुद्धा लागतात. तुम्ही पाहू शकता ह्या चहासोबत खाऊ शकतो किंवा अशाचसुद्धा खाऊ शकतो. प्रवासासाठी कुठेतरी जाताना 3 ते 4 दिवसासाठी ह्या पुऱ्या नक्की टिकतात, आठवड्यासाठी टिकतात. नक्कीच तुम्ही बनवून पहा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत थँक्यू.